यावल तालुक्यातील चुंचाडे ग्रामपंचायतीत लाखोंचा अपहार। लोकनियुक्त महिला सरपंच फक्त सयाजीराव। गेल्या 2 वर्षात एकही ग्रामसभा नाही। ज्या ठिकाणी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा घेतली जाणे बंधनकारक आहे। 1 एप्रिल 2020 पासून 15व्या वित्त आयोगानुसार प्रति माणसी प्रतिवर्षी सरकार 957 रुपये निधी देत असतो। त्याचा विचार व्हावा म्हणून ग्रामसभा बोलवली जाते। गावातील लोकांनी एकत्र यावे, लोकांच्या गरजा काय आहेत, शासनाच्या योजनेची माहिती, विकास कामे तसेच काही सूचनांचे मार्गदर्शन ग्रामसभेमध्ये घेतली जाते। परंतु यावल तालुक्यातील चुंचाडे ग्रामपंचायतीत गेल्या 2 वर्षात एकही ग्रामसभा घेण्यात आली नाही। महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 7 अन्वये ग्रामसभा घेण्याची तरतूद आहे। एका आर्थिक वर्षात किमान 4 ग्रामसभा घेणे बंधनकारक असते। परंतु ग्रामसभेपूर्वी सदस्यांनी आपापल्या वार्डात वार्डसभा घेणे बंधनकारक आहे। ग्रामसभेमध्ये पंचायतीच्या मागील आर्थिक वर्षाचा प्रशासन अहवाल, जमा खर्चाचे लेखा विवरण, लेखा परीक्षण अहवाल, लेखा परीक्षणास दिलेली उत्तरे व चालू वर्षाचा विकास कार्यक्रम हे विषय घेणे हे कलम 8 नुसार बंधनकारक असते। हे विषय ग्रामसभेमध्ये मान्यतेसाठी न ठेवल्यास सरपंचाला पदावरून दूर करण्याची कार्यवाही होऊ शकते। सरपंच जर एकही ग्रामसभा घेण्यात चुकला तर तो कार्यवाहीत अपात्र होऊ शकतो। परंतु चुंचाडे गावात अद्याप 2 वर्षात एकही ग्रामसभा घेण्यात आली नाही। गावात मागील 3 महिन्यापासून दारूबंदीचा ठराव मंजूर होऊन देखील गावात दारू विक्री केली जात असल्याचे सूत्रांच्या माहितीनुसार समोर आले आहे। ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांबाबत संबंधित विभागांशी विहित वेळेत पत्रव्यवहार करण्याची जबाबदारी ग्रामसेवकाची असते, पण तसा कुठलाच पत्रव्यवहार केला नसल्याचे चुंचाडे ग्रामसेवक सांगतात। म्हणजे ग्रामपंचायतीत झालेल्या ठरावाला केराची टोपली दाखवले असे समजावे लागेल। तसेच सरपंच, उपसरपंच यांनी ग्रामसभा बोलविण्यास नकार दिल्यास ग्रामसेवकांनी ग्रामसभा घेणे आवश्यक असताना देखील 2 वर्षात एकही ग्रामसभा घेण्यात आली नाही। यासाठी ग्रामसेवकाविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही देखील होऊ शकते व ती करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। चुंचाडे गावातील सरपंचांना गावात मंजूर कामांची सुद्धा माहिती नाही। निधी किती आला, कुठे खर्च झाला, गावात महिला पुरुष शौचालय किती आहेत याबद्दल प्रश्न विचारला असता माझे वडील हे सर्व कामे पाहत असतात, त्यांना विचारा असे उत्तर महिला सरपंच यांनी दैनिक हॅलो बातमीदारांच्या प्रतिनिधींना दिले। असे असताना अशा अकार्यक्षम सरपंच व उपसरपंच व कर्तव्यात कसूर करणाऱ्या ग्रामसेवक यांच्यावर कार्यवाही का होऊ नये असा प्रश्न निर्माण होत आहे। मी प्राजक्ता तायडे, दैनिक हॅलो बातमीदार, जळगाव।